ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. परंतु याबाबत अधिसूचना जारी न झाल्याने राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज दिनांक 8 जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी ही अधिसूचना मंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवली. यावेळी उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचे आभार मानले. येत्या 8 ते 15 दिवसात अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे लाभ मिळतात त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राकृत भाषेचा अभ्यासक्रमात उपयोग करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला गजेंद्र शेखावत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत पुण्यात होणाऱ्या मराठी विश्व संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. मराठी भाषिकांसाठी ही आनंदाची बाब आहे. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.